मैत्रिणींनो, रुचिरा खवयामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण इडल्या करतच असतो, इडली मंचुरियन. त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया. ही कोबी आपण चिरून घेतली, कांद्याची पात आहे, कांदा आहे, गाजर आहे आणि शिमला मिरची. तुमच्या घरात ज्या भाज्या अवेलेबल असेल त्या तुम्ही टाकू शकतात. याच टाकल्या पाहिजे असं काही नाही. आणि कोथिंबीर आहे, आलं लसणाची पेस्ट आहे, शेजवान सॉस आहे आणि केचप आहे, टोमॅटो केचप. आणि ही इडली असं आपण बारीक तुकडे करून घेतले आहे बघा. असे लाल मिरची पावडर पण घेतली आहे. फोडणीची तयारी करूया. त्यात आपण आलं लसणाची पेस्ट केली होती ती टाकूया. ती छान परतून घ्यायची. आलं लसूण हे झालं की आपण आता कांदा टाकूया. आपल्या भाज्या खूप शिजवायच्या नाही आहे. आता आपण आता कांद्याची पात टाकू. आपण आता सगळ्या भाज्या टाकून घेऊया. कांद्याची पात टाकली आपण. आता कोबी टाकूया, गाजर टाकूया. सगळं आपण टाकून घेऊया आता आणि ते परतून घेऊ. मिरची पण हे छान तेलामध्ये परतून घेऊया. कोथिंबीर टाकू याच्यात आणि हलवून घेऊया. या आपण याच्यात टाकूया. टाकूया सगळं. ते छान परतून गेलं एकदम. बघता क्षणी खायची काही लक्ष झाले आपल्या बघा. भाज्या पण आपल्या झाल्या आहे. ते भाज्या पण छान आपण मिक्स सगळं त्याच्यात करून घेतले. आपण आता प्लेटमध्ये सर्व करूया. इडली मंचुरियन ते रेडी आहे बघा. आपण प्लेटमध्ये सर्व केले. आपण खूप पौष्टिक पण होतो आणि मुलांच्या डब्यासाठी, संध्याकाळी खायला, सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही ताज्या इडलीचं पण करू शकता आणि शिळ्या उरल्या असतील त्याचं पण करू शकता. असा नवीन प्रकार तुम्ही नक्की करून बघा आणि तुमच्या घरात लहानांपासून मोठ्यांना नक्कीच आवडेल. असा प्रकार वेगळं करून दिलं त्यांना तर नक्कीच करून बघा. आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड्स सर्कलमध्ये शेअर करा. आणि रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. लवकरच भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. मला असाच सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा. थँक्यू, धन्यवाद.